तू लायब्ररीत जा, आमच्या मेडिकल कॉलेजला फर्स्ट फ्लोअरला लायब्ररी आहे, लायब्ररीत जा, वर बोर्ड दाखवलं त्यांनी, आणि BSMचं डिपार्टमेंट खाली आहे, तिथे अभ्यास कर की जगभरातला हा प्रश्न आहे. हा प्रश्न महाराष्ट्रात जेवढा बिकट तुला दिसला त्यापेक्षा जास्त तुझ्या बाजूला मध्य प्रदेशात आहे, अतिवाईट ओरिसामध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, UPमध्ये आहे, बिहारमध्ये आहे. फक्त या स्टेटमध्ये नाही आहे, सगळ्याच डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये हा प्रश्न आहे. लॅटिन अमेरिकेत जा की साऊथ आफ्रिकेत जा, कुठलंही तू लिटरेचर उघड आणि पहा की तिथे किती मुलं मरतात, तिथला इन्फंट मॉर्टॅलिटी रेट काय आहे, त्याचा अभ्यास कर. त्यांनी मला टॉपिक दिला ट्रायबल हेल्थ नावाचा सेमिनारसाठी, आणि त्या ट्रायबल हेल्थचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझ्याही लक्षात आलं की हा प्रश्न फक्त बैरागडच्या परिसरातल्या त्या 40 गावांचा नाही आहे. हा प्रश्न जगभरातल्या जिथे जिथे पोटाला खळगी आहेत, मग ती झोपडपट्टी असो, डॉक्टर अँटियानी त्याचा अभ्यास केला होता आपल्या इथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या, की प्रत्येक मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये हा प्रश्न अधिक गहन आहे. मी जेव्हा मुंबईला होतो हाऊस जॉबमध्ये तेव्हा माझ्याकडे व्हिटॅमिन ए डेफिशियन्सीची कशी मुलं यायची, टोटली ब्लाइंड, कॉर्नियल ओपेसिटी नाही, फक्त टोटली व्हिटॅमिन ए डेफिशियन्सीमुळे पूर्ण कॉर्निया गेलेली आहे अशी मुलं माझ्याकडे यायची. तर हे जे कुपोषण आहे, हे जे त्यांचे नॉन नोटीस मृत्यू आहेत, त्याची कुणीही नोटीस त्याआधी घेतली नव्हती. माझ्या सरांनी मला पुढचा टॉपिक दिला की तू तुझ्या थिसिससाठी हे काम कर, आणि तू तुझ्या थिसिससाठी हे काम कर जेणेकरून जगासमोर तो थिसिस आला पाहिजे, आणि त्या थिसिसमधून कुपोषण काय आहे हे सगळ्यांना समोर आलं पाहिजे. तुम्ही जर 88च्या आधीचा पेपर उघडला, मॅगझिन उघडलं, तर त्याच्यामध्ये कुपोषण शब्द नाही आहे मित्रांनो. कुपोषण शब्दाची सुरुवात झाली ती 88मध्ये माझा थिसिस झाल्यानंतर. 89पासनं पहिली छोटीशी बातमी आली, मी त्याला उपासमार नाव दिलं होतं, स्टार्वेशन. लोकमतचा एक 4 इंचीचा कॉलम होता, सिंगल कॉलममध्ये बातमी होती की मेळघाटमध्ये उपासमारीमुळे मृत्यू होतात, आणि त्याचं ग्रॅव्हिटी खाली दिलेली होती त्या 4 इंचामध्ये. आणि ती न्यूज वाचल्याबरोबर कुठनं लोक आलेत, मुंबईहून डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, डेप्युटी डायरेक्टर अकोला, DHO अमरावती, दुपारी माझ्याकडे आलेत. सकाळी बातमी आल्यानंतर त्यांच्या टेबलवर जसा पेपर गेला असेल, फ्लाईटनी ते नागपूरला आलेत आणि माझ्याकडे आलेत. मला काही तेवढी समज नव्हती त्यावेळी, मी नौखा जस्ट मेडिकल कॉलेजमधून तिथे पोहोचलो होतो. त्यांनी मला म्हटलं ही मुलं कशाने मरतात, थोडंसं तुम्ही काय करता, आम्ही काय करतो, तू काय शिकला, हे डिस्कशन झालं. सगळे हे जे मॅनेजमेंटवाले लोक आहेत ते माझ्याच MD PSM असतात, आणि मग त्या वेवलेंथवर मालन्यूट्रिशन आणि डेथ हे असं सगळं डिस्कशन झालं. आणि त्या डिस्कशनमध्ये त्यांनी एक खोच टाकली की मालन्यूट्रिशनला तुम्ही उपासमार शब्द वापरा. हो म्हटलं सर, भूकमरी आहे ती. मी म्हटलं ही भूकमरी आहे, पण त्यांनी मला अंधारात ठेवून मला डिक्शनरी उघडायला लावली. माझ्याकडे विरकरची डिक्शनरी होती वर ठेवलेली फळीवर, मी ती काढून त्याचा शब्दाचा अर्थ पाहिला, मालन्यूट्रिशन. विरकरनी त्याचं मराठीकरण केलं होतं कुपोषण. तर त्यांनी मला असं कन्व्हिन्स केलं की यानंतर या अशा मृत्यूंसाठी तुम्ही कुपोषण शब्द वापरा, उपासमार वापरू नका, भूकमरी वापरू नका. मी अनभिज्ञ होतो. ब्रिटिशांनी स्टार्वेशन कोड बनवून गेले आहेत. जर स्टेटमध्ये कुणाचाही स्टार्वेशननी मृत्यू झाला तर हेड ऑफ द स्टेट हॅज टू रिझाईन फ्रॉम हिज पॉलिटिकल पोस्ट अँड इलेक्शन्स शुड बी टेकन इमिजिएटली. हे मी सोशल सायन्सचा विद्यार्थी नव्हतो, त्यामुळे मला माहीत नव्हतं. पुढे पुढे जसा मी या कुपोषणाच्या प्रश्नाला अधिक भिडत गेलो त्यावेळी मला समजलं की त्यावेळी त्यांनी स्टार्वेशन कोडला प्रोटेक्ट केलं होतं माझ्याकडनं हा शब्द घेऊन की यानंतर हे मृत्यू कुपोषणाचे. आणि मग तो शब्द रूढ झाल्यानंतर पुढे मला लक्षात आलं की हा स्टार्वेशन कोड काय भानगड आहे. तर कृपया तुम्ही हे लक्षात घ्या की मी जर एक मोठं हॉस्पिटल बांधून
माझ्या त्यावेळी होणाऱ्या सासऱ्याच्याकडून घेऊन दवाखाना उघडला असता तर हा जो कुपोषणाचा प्रश्न फक्त मेळघाटातच कुपोषण आहे, मेळघाटातच मुलं मरतात, ही बातमी आल्यानंतर मग सगळीकडनं आली, देशभरातनं आली, जगभरातनं आली, की सगळीकडेच मुलं मरतात आहे. यवतमाळमधून आली, बाकी सगळीकडून आली. हा प्रश्न पुढे गेलाच नसता. मी जर MDच्या फायनल इयरला नसतो PSMच्या, तर मी कदाचित तुम्ही जे उत्तर दिलं तेच मी दिलं, कारण मी जॉईनच MD त्यासाठी केलं होतं की माझं हॉस्पिटल राहील. पण या सरांनी, माझ्या सरांनी माझं ब्रेन वॉशिंग केलं या 2.5 वर्षाच्या पिरियडमध्ये, आणि मी ठरवलं की मला दवाखाना नको आहे. ही जबाबदारी शासनाची आहे. शासनाने लोकांना आरोग्यसेवा पुरवली पाहिजे, आणि त्यासाठी मी भांडत राहिलो. हायकोर्टात भांडतो आहे, सुप्रीम कोर्टात जाऊन आलो, आणि सतत वेळोवेळी त्याचा पाठपुरावा सुरू आहे. अनेक ॲडव्होकेट, म्हणजे ॲडव्होकेट गिल्डा विशेषतः, ते आम्हाला त्यासाठी मदत करतात. 1 रुपयाही टायपिंगचा खर्चसुद्धा ते घेत नाहीत, आणि ते त्या केसेस विनामूल्य लढतात. नितीन गडकरी हे स्मिताताईंचे मित्र, त्यांनी स्मिताताईंकडे राखीच्याच दिवशी आले असताना सांगितलं, त्यांचं घर पाहिलं, त्या घरातला दवाखाना पाहिला, की स्मिता तुला राखीची भेट म्हणून मी मोठा हॉस्पिटल इथे बांधून देते. तर स्मिताताईंनी त्यांना उत्तर दिलं, तर हॉस्पिटल बांधशील पण माझ्या घराच्या पलीकडे माणसं राहतात, मध्ये नाला वाहतो, आणि त्यावेळी नाला असल्यामुळे पलीकडचा माणूस डायरियाने मरतो, माझ्या हॉस्पिटलमध्ये पोचू शकत नाही, तो हॉस्पिटलचा काय उपयोग? त्याच्यापेक्षा मेळघाटात तुम्ही मला रस्ते बांधून द्या. आणि स्मिताताईंनी हे सांगितलं, आणि राखीची भेट म्हणून त्यावेळी नितीन गडकरी हे मंत्री होते, त्यांच्यामुळे ते यावेळी मेळघाटात रस्ते झाले. फॉरेस्टवाले मध्ये आले तेव्हा नितीन गडकरींनी त्यांना तंबी दिली की काही करून रस्ते व्हायलाच पाहिजेत. मग नितीन गडकरींवर केस झाली, त्यांना 1 दिवस लाक्षणिक शिक्षा झाली, कोर्ट संपेपर्यंत उभं राहायची. पण दवाखान्यांना स्वतःचा आणि रस्ते याच्यामध्ये सुद्धा रस्त्याचा खूप व्यापक विचार त्यांनी केला, आणि असाच आदिवासींना मदत करावी या इंटेन्शननी नव्हता. आणि त्या काळात तुम्हाला माहिती आहे की या 20-22 वर्षाच्या काळात सगळे लोक जरा असे असतात. अगदी आम्ही ठरवून टाकलेलं होतं की अशा कुठल्याही सौद्यामध्ये पडायचं नाही. त्यामुळे जे काय करायचं ते स्वतःच्या ताकदीवरती करायचं, स्वतःच्या बलबुत्यावरती करायचं. लग्न करायचं तर फक्त रजिस्टर लग्नच होईल, त्यामध्ये दुसरं काहीही 1 पैसाही कोणाचाही खर्च होणार नाही. मला वाटतं हे पण एक तत्व त्याच्यामध्ये अंतर्भूत होतं. ते त्या सर एक प्रश्न आहे. आजही या प्रश्नाला आणखी पुढे मी जोडतो की त्यावेळी जरी मी नाकारलं होतं तरी आज स्वीकारलं. लोकमत वृत्तपत्र समूहाचा जो चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांनी 15 लाख रुपये दिले आहेत ऑपरेशन थिएटरसाठी, आणि आता ते ऑपरेशन थिएटर बांधकाम सुरू आहे. आणखी त्यासाठी पैसा लागणार आहे, तो तुमच्या सारख्यांकडनं यावा. कारण फक्त बिल्डिंग लोकमत ट्रस्ट बांधून देईल, पण त्याच्या आतमध्ये फंक्शनिंग करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स लागतील, आणखी बऱ्याचशा गोष्टी लागतील, हात लागतील, सर्जन्सचे हात लागतील. अनिल पटेल 6 महिन्यातनं येतात, असे अनेक डॉक्टर्स तिथे लागतील, अनेक व्हॉलेंटियर्स लागतील की जे रुग्णांना डॉक्टरपर्यंत आणि नंतरचं पोस्ट ऑपरेटिव्ह फॉलोअप जे असतं त्याच्यामध्ये मदत करण्यासाठी लागतील. त्यामुळे दवाखाना ही पण गरज आहेच, नाही असं नाही आहे, पण जे शासन करू शकते ते आपण नाही करायचं. पॅरलल सिस्टीम नाही चालवायची. जे शासन करत नाही, करू शकत नाही, पोहोचू शकत नाही, ते आपण करायचं आहे, असं माझं पाहण्याचा दृष्टी आहे. मेळघाटामध्ये आपण जीवाचा रान करून काम करता, आपण आपलं आयुष्य अर्पण करता. तुमच्या कामाला आमचा शतशः प्रणाम, सलाम. पण समाजसेवेच्या दुकानदार समाजात चालतात, त्या चालतात की नाही हे आपण मला जर विचारलं तर मी ते सप्रमाण सिद्ध करू शकतो. आपलं काय मत आहे याबद्दल हे सांगावं. बेसिकली मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगलं असते, काहीतरी वाईट असते. कोणीही माणूस 100% चांगला नसतो, कोणीही माणूस 100% वाईट नसतो. त्यामुळे ज्याला म्हणू आपण की आपल्याला बरेचदा आदर्शस्थानी असणाऱ्या व्यक्ती पण ज्या खूप आपल्याला महान वाटतात, ज्यांच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह आहे, अशांमध्ये पण कदाचित जवळ गेल्यानंतर 2-4-5% असे काही दोष दिसू शकतात की जे अगदी आपल्या गल्लीतल्या शेजाऱ्यामध्ये पण दिसणार नाही. म्हणून असं म्हणतात की महान माणसांच्या
मोठ्या लोकांच्या पण अनेक छोट्या गोष्टी असतात आणि त्या इतक्या छोट्या असतात काही वेळेला की छोटे माणसं परवडलेत, पण त्याच्यामुळे त्या मोठ्या माणसांचं मोठेपण नाकारायला नको असं मला वाटते. बरेचदा आपण काय म्हणतोय की स्वीकारायचं तर 100%, नाही तर नाकारायचं तर 100%. असं जर केलं तर मला असं वाटतं आपल्याला जगात काहीच चांगलं दिसणार नाही. आपल्याला त्या राजहंसासारखा जरा तो विवेक करता यायला पाहिजे. या छोट्या गोष्टी दिसल्या तरी तो माणूस आहे कुठेतरी. अगदी गांधी असतील, विवेकानंद असेल, ब्रह्मदेव असेल, तरी त्याच्यामध्ये पण कदाचित काहीतरी कमतरता असू शकते. ही गोष्ट स्वीकारणं आणि त्याकडे दुर्लक्ष करणं, कदाचित लक्ष द्यायचं असेल तर ती निदान माझ्यामध्ये कशी येणार नाही हा प्रयत्न करणं, मला असं वाटतं या नजरेने जर आपल्याला याच्याकडे बघता आला तर मग या सगळ्या गोष्टींचा काही त्रास होत नाही अजिबात. उलट आपल्याला त्यातनं काहीतरी पुढे जाता येते आणि शिकतायत. सगळ्यांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा. माझा प्रश्न स्मिताताईंसाठी आहे. ताई, तुमचं व्यक्तिमत्व जीवनामध्ये बिनधास्त राहिलं आहे, कारण तुम्ही NCC मध्ये भाग घेत होता, संगीताची तुम्हाला आवड होती आणि एकंदरीत वैवाहिक जीवनामध्ये जेव्हा सरांसोबत तुमचा सहवास आला त्याच्यानंतर नवरा या उद्देशाने जेव्हा स्वतःचं व्यक्तिमत्व जेव्हा ते म्हणतात की नाही माझी बायको पण काहीतरी आहे, असा तुमचा कुठला अनुभव आहे की त्यांच्या अनुभवातून तुम्हाला वाटलं की हे पण मला मान देतात किंवा माझं पण व्यक्तिमत्व यांच्यामध्ये खूप प्रबळ आहे? आणि एक जाता जाता आणखी एक की संगीताची आवड असल्यामुळे तुम्ही एक आमच्यासाठी एक छानसं छोटंसं का होईना 4 ओळी गाणं गायला पाहिजे होतं. कारण रवीनी मला कधीच कुठल्याच गोष्टीसाठी अडवलं नाही आणि मला वाटतं की त्यांनी जो माझ्या प्रत्येक गोष्टीला मान दिला, सन्मान दिला, मला जगण्याचा वाव दिला. एक स्त्री म्हणून असं कधी नाही. आम्ही भांडलो, कचाकच भांडलो, असंही नाही की आमचे भांडणं ऐकून एक गावभर झाले, अरे कोलननी खूप झगडा किया, सगळा गावभर बातमी झाली. दुसऱ्या दिवशी पोस्टमन आला, म्हणे क्यों बाई तुम तो इतने पढ़े लिखे हो आणि तुम भी झगड़ते. म्हटलं क्यों, झगड़ने का ठेका क्या तूनेच लेके रखा क्या? आम्ही भांडत होतो पण रात्री एका ताटात जेवत होतो. आणि आता कोणाकडून समेट होतं तर हे माहीत नाही, पण रवी होता असा, मी होते अशी. NCCत असल्यामुळे दणकट होती, 50 किलो उचलून मी अशी फेकू शकत असे. त्याच्यामुळे कदाचित समझोता लवकर होत होता. मित्र, हेही एक कारण नसेल, पण त्यांनी मला मान दिला, सन्मान दिला, माझ्या स्त्रीत्वाचा अपमान केला नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही तिथे टिकलो, हेही महत्त्वाची गोष्ट आहे. एक इकडून शेरसिंगची गोष्ट सांगावी मी, म्हणजे थोडक्यात सांगते, खूप डिटेल नाही सांगणार. वाघाने फाडलेलं, तोपर्यंत मला लोक डॉक्टर समजत नव्हते. स्त्री ही डॉक्टर असू शकते ही कल्पनाही नव्हती. याच्यातनं पुस्तक, तर तोपर्यंत मी नरसबाई होती आणि नरसबाई ही कोणी डॉक्टर असू शकते असं कल्पनाच करू शकत होते. पण एक दिवस असं झालं की वाघाने फाडलेला पेशंट आला, शिकारीने त्याला फाडलं होतं आणि पूर्ण फाटलेला होता. त्याला जेव्हा शिवायची वेळ आली त्याला 400 टाके टाकावे लागले, थोडक्यात सांगते मित्रा. आणि तेव्हा त्याला वाचवलं, रवीनी मदत केली आणि तो वाचल्यानंतर मात्र तेव्हापासून मला लोक तेरे कोण हां, आपण गाण्याने शेवट करू चालेल. मैत्रिणींनो, तर मला असं मुलींसाठी सांगा वाटतं की मी एक मुलगी म्हणून मी काही करू शकत नाही, मी कशी करू, घरातले दाबतात आणि सगळं हे म्हणतात की काय हे करणार, मुलगी आहे तू हे करू नको. पण जी जिद्द आहे, जे करायचं आहे, वाईट मार्ग मात्र स्वतःला समजावून सांगा की हे वाईट केलं तर मी माझ्याचे परिणाम मलाच वाईट भोगायचे आहेत. हा नुसता भौतिकवाद, हा फक्त भौतिकवाद आहे. नुसती ही चकाकणारे लेपणं लावणं हे थोड्या वेळात निघून जातात. अशी स्वतःच्या मनाला लेपणं लावा की ती कधीच निघणार नाहीत आणि त्यांनी तुमचं जीवन समृद्ध करा. आणि एक हा विश्वास देते की हे जग बदवेल तर स्त्रीच बदलवेल. कारण मी रवीसोबत जगताना जे पाहिलं की जे रवी नव्हता करू शकत, कारण रवीला कोणी मारायला आल्यानंतर रवी बारीक होता, त्याला मी माझ्या मागे लपवत होती
आणि सांगत होती ए घर की मालकीन मैं हूँ मेरे से बात कर क्या करना है तू चला इधर. हे सांगण्याचं धैर्य एक बाईच करू शकते. आणि मला मैत्रिणींना हे सांगा वाटतं की तुम्ही जग बदलवून टाकाल. विश्वातला सगळं जे आहे ते तुमच्या हातात येईल. फक्त तुम्ही गवसणी घालायचा प्रयत्न करा आणि चालायला लागा चालायला लागा चालायला लागा. कशासाठी करायचं हे सगळं हाही एक प्रश्नच आहे. इसलिए राह संघर्ष की हम चुने जिंदगी आंसुओं से नहाई न हो शाम सहमी न हो रात हो न डरी भोर की आँख फिर डबडबाई न हो. इसलिए राह संघर्ष की हम चुने जिंदगी आंसुओं से नहाई न हो शाम सहमी न हो रात हो न डरी भोर की आँख फिर डबडबाई न हो. इसलिए सूर्य पर बादलों का न पहरा रहे रोशनी रोशनाई में डूबी न हो. यूं ना ईमान फुटपाथ पर हो खड़ा हर समय आत्मा सबकी ऊबी न हो. आसमां में टंगी हो न खुशहालियाँ कैद महलों में सबकी कमाई न हो. इसलिए राह संघर्ष की हम चुने जिंदगी आंसू